हाय, मी श्रद्धा. वेलकम बॅक टू फ्लेवर चटणी. आज आपण मसूर डाळीचं वरण बनवूयात. आपण काही दिवसांपूर्वी अजून एक डाळ बनवली होती. इट वॉज दाल मुघलाई. तुम्ही बघितली नसेल रेसिपी तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, नक्की जाऊन बघायची आहे. फक्त ती जरा व्यवस्थित वेळ जेव्हा असतो तेव्हा करायला काही हरकत नाही. आज आपण जरा लवकर होणारी डाळ बनवूयात. त्याचा तडकाही सोपा आहे आणि लवकर होतो. सो लेट्स गो अँड लेट्स सी हाऊ टू मेक इट. मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि एका कढईत घाला. आपण अजून गॅस ऑन केलेला नाही. आता आपण फक्त सगळं साहित्य एका कढईत किंवा पातेल्यात एकत्र करू. जाडसर चिरलेला टोमॅटो घाला. बारीक चिरलेला कांदा, किसलेलं आलं, ठेचलेला लसूण, आणि एक अख्खी हिरवी मिरची. आता डाळ शिजायला लागेल इतकं गरम पाणी घाला. साधारण एवढं. आत्ता तेल लागणार नाही. इतपत उकळी आली की झाकण ठेवून मीडियम आचेवर डाळ शिजू द्या. मसूर डाळ पटकन शिजते आणि आपण गरम पाणी सुद्धा वापरलं आहे. अशी इतपत शिजू द्या. थोडी हळद घालून मिक्स करा. मग अगदी साधी फोडणी करा. तेलात जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. तिखट अगदी शेवटी घाला आणि लगेच डाळीवर फोडणी घालून मिक्स करा. फोडणी घातल्यावर डाळ 5 मिनिटं शिजू द्या, म्हणजे फोडणीचा स्वाद त्यात व्यवस्थित उतरेल. चवीप्रमाणे मीठ घाला. अगदी शेवटी थोडा गरम मसाला घालून मिक्स करा. मसूर डाळ तयार. एन्जॉय इट विथ राईस और रोटी. पोळी किंवा रोटीबरोबर खाण्यासाठी डाळ थोडी घट्टही ठेवू शकता. Don't forget to add some chopped coriander just before serving. हे मसुराच्या डाळीचं वरण इतकं साधं आणि तरीसुद्धा चविष्ट लागतं. हे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. पण त्यासाठी ही डाळ बनवून बघा. रेसिपी पुन्हा एकदा छान व्यवस्थित बघा. लगेच करायला घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भरपूर लोकांबरोबर शेअर करा. शेअर करणं अतिशय गरजेचं आहे गाईज. फक्त तुम्ही छान छान पदार्थ बनवून कसं चालेल, इतरांनाही पाठवा, म्हणजे ते सुद्धा ही डाळ करून बघतील. आणि अजूनही तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर गाईज प्लीज करा. सी यू सून.